हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स. आपण बघत होतो इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट आणि इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट मध्ये नेक्स्ट टॉपिक आपला असणार आहे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. तर बघू शकता मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट मीन्स इलेक्ट्रिक करंट मुळे आपल्याला दिसेल काही मॅग्नेटिक इफेक्ट्स आणि ते आपल्याला स्टडी करायचं आहे फॉलोइंग एक्झाम्पल वरून. जे आपल्याला एक्झाम्पल घेऊन आहे त्या एक्झाम्पल वरून स्टडी करू आपण मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आणि हा जो एक्सपेरिमेंट आहे हा फर्स्ट परफॉर्म केला हन्स क्रिस्टियन ओर्स्टेड यांनी. तर बघू शकता या इथे घेतलेला आपण एक मॅग्नेटिक निडल, याला असेल पोल्स दॅट इज नॉर्थ पोल अँड साऊथ पोल. आणि हा जो सर्किट आहे या सर्किट मधून आपण पास केला करंट बिकॉज ऑफ इथे प्रेझेंट आहे पोटेन्शियल डिफरन्स. बघू शकता इथे पोटेन्शियल डिफरन्स प्रेझेंट आहे आणि पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह करंट फ्लो होईल जेव्हा ही की क्लोज असेल. आता क्लोज की के मुळे इथून करंट फ्लो होत आहे आणि हा करंटच्या डायरेक्शनने बघू शकता हे मॅग्नेटिक निडल जे आहे ते अट्रॅक्ट होताना दिसेल आपण जेव्हा करंट फ्लो होईल इन द सर्किट. आणि जेव्हा करंट फ्लो होईल इन द सर्किट आपल्याला दिसेल की हा जो मॅग्नेटिक निडल आहे हा मॅग्नेटिक निडल टुवर्ड्स द डायरेक्शन ऑफ करंट अट्रॅक्ट झालेला असेल. मीन्स टुवर्ड्स द डायरेक्शन ऑफ करंट जेव्हा मॅग्नेटिक निडल अट्रॅक्ट झाला. आता आपण म्हणू शकतो की एक जर मॅग्नेट असेल, बघून घ्या आता एक मॅग्नेट आहे, सपोज करा याच्यात नॉर्थ पोल आणि साऊथ पोल्स आहे आणि सेकंड मॅग्नेट आहे हा सुद्धा नॉर्थ पोल आणि साऊथ पोल असेल. आता नॉर्थ पोल जो आहे तो साऊथ पोल कडे अट्रॅक्टेड असेल. आपल्याला इतकं आपण 9th स्टँडर्ड मध्ये सुद्धा मॅग्नेट बद्दल शिकलो आहे. त्यात कळतं आपल्याला की मॅग्नेट मध्ये अपोजिट पोल्स अट्रॅक्ट करतात. आता मॅग्नेटिक फील्ड जर असेल तर मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होईल ड्यू टू द मॅग्नेट्स मुळे प्रोड्यूस होते मॅग्नेटिक फील्ड. आणि त्या मॅग्नेटिक फील्ड मुळे हे जे मॅग्नेट्स आहे हे स्वतःला एकमेकाला करतील अट्रॅक्ट. मीन्स वन मॅग्नेट अदर मॅग्नेटला करेल अट्रॅक्ट ड्यू टू द मॅग्नेटिक फील्ड. आणि मॅग्नेटिक फील्ड मुळे हा जो अट्रॅक्शन आहे हा आपल्याला दिसेल आणि हा दिसेल आपल्याला नॉर्थ पोल आणि साऊथ पोल दॅट इज टू अपोजिट पोल्स मध्ये मॅग्नेटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन दिसेल आणि त्यामुळे मॅग्नेट्स करतात अट्रॅक्ट. आता सेम मॅग्नेटिक फील्ड आपल्याला दिसत आहे इथे बिकॉज ऑफ मॅग्नेटिक निडल जो आहे मॅग्नेटिक निडल टुवर्ड्स द करंट अट्रॅक्ट झालाय. टुवर्ड्स द डायरेक्शन ऑफ करंट जेव्हा तो अट्रॅक्ट झाला मीन्स यामध्ये सुद्धा प्रोड्यूस झाली असेल मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द पासिंग ऑफ करंट. बिकॉज करंटच्या पासिंगमुळे इथे सुद्धा प्रोड्यूस झाले असेल मॅग्नेटिक फील्ड. हेन्स हा जो मॅग्नेटिक निडल आहे हा टुवर्ड्स द डायरेक्शन ऑफ करंट अट्रॅक्ट झालेला आहे आणि यालाच म्हणू आपण मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. मीन्स वन मॅग्नेट अदर मॅग्नेट कडे अट्रॅक्ट होतो. बघितलं आपण वन मॅग्नेट अदर मॅग्नेट कडे अट्रॅक्ट होतो. सिमिलर मॅनर मध्ये इथं बघू शकता करंट ज्या डायरेक्शननी फ्लो होत आहे त्या डायरेक्शननी मॅग्नेट अट्रॅक्ट होत आहे और मॅग्नेटिक निडल अट्रॅक्ट होत आहे. मीन्स यामध्ये सुद्धा प्रोड्यूस झालेली आहे मॅग्नेटिक फील्ड. आपण असं म्हणू शकतो की यामध्ये प्रोड्यूस झाली मॅग्नेटिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड कशामुळे प्रोड्यूस झाली तर ड्यू टू फ्लो ऑफ करंट. आता ड्यू टू फ्लो ऑफ करंट इथे प्रोड्यूस झाली मॅग्नेटिक फील्ड अँड अदर मॅग्नेट त्याच्याकडे अट्रॅक्ट झाला. यालाच म्हणतो आपण मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता बघू शकता इथे आपण करंटची डायरेक्शन चेंज केली आहे. इथे बघून घ्या करंटची डायरेक्शन नसेल आणि इथे करंटची डायरेक्शन आपण अपोजिट केली आहे. सो इथून जो करंट फ्लो होईल या डायरेक्शनला असेल. बघू शकता इकडे जो करंट होता हा समोर चालला होता इकडे, हा बघू शकता इकडे रिटर्न येत आहे. तर करंटची डायरेक्शन आपण चेंज केली आहे बिकॉज आपण टर्मिनल्स चेंज केले. बघू शकता इथे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह आहे, इकडे आपण निगेटिव्ह पॉझिटिव्ह केलं तर करंट ऑलवेज फ्लो फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह आणि हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. तर आय करंट फ्लो होत आहे. आता हा जो मॅग्नेटिक निडल असेल हा मॅग्नेटिक निडल टुवर्ड्स द डायरेक्शन ऑफ करंट अट्रॅक्ट झाला असेल. मीन्स हा जो मॅग्नेटिक निडल असेल हा आपल्याला अट्रॅक्ट होताना दिसेल टुवर्ड्स द डायरेक्शन ऑफ करंट. मीन्स टुवर्ड्स द डायरेक्शन ऑफ करंट हा जो मॅग्नेटिक निडल अट्रॅक्ट झालेला असेल बघू शकता ड्यू टू फ्लो ऑफ करंट. मीन्स आपण म्हणू शकतो ड्यू टू फ्लो ऑफ करंट यामध्ये प्रोड्यूस झालेली आहे मॅग्नेटिक फील्ड आणि ह्या मॅग्नेटिक फील्डमुळे हा अदर मॅग्नेटला स्वतःकडे अट्रॅक्ट करताय आणि यालाच म्हणू आपण मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता जर आपण बघितलं तर हा असेल नॉर्थ पोल आणि साऊथ पोल वाला मॅग्नेट. तर याच्या अक्रॉस मध्ये जे मॅग्नेटिक फील्ड असेल एका पर्टिक्युलर एंड पर्यंत असेल. एक पर्टिक्युलर प्लेस पर्यंत हा मॅग्नेट अदर मॅग्नेटला अट्रॅक्ट करेल आणि त्यानंतर जर हा फील्डच्या बाहेर गेला तर मॅग्नेटिक फील्ड मीन्स हा जो मॅग्नेट आहे हा याला अट्रॅक्ट करू शकत नाही. सपोज करा एक मॅग्नेट घेतलाय आणि एक अदर मॅग्नेट घेतला. बघू शकता तुम्ही आता आपण घेतलेला एक मॅग्नेट आणि हा अदर मॅग्नेट आहे. हा मॅग्नेट जर जवळ असेल तर पटकन अट्रॅक्ट करेल, थोडा दूर गेला अट्रॅक्शन कमी होईल, आणखी जर दूर गेला खूप दूर गेला तर आता या दोघांच्या मधात आपल्याला अट्रॅक्शन दिसत नाही बिकॉज ऑफ मॅग्नेटिक फील्ड. आता याच्या अक्रॉस मध्ये जे मॅग्नेटिक फील्ड असेल जो आपला मॅग्नेट आहे याच्या अक्रॉस मध्ये जे मॅग्नेटिक फील्ड असेल हे एका एंड पर्यंत प्रेझेंट असेल आणि त्या एंडच्या बाहेर जर गेला तर मॅग्नेटिक फील्ड आपल्याला दिसत नाही. सिमिलर आपल्याला इथेही दिसेल की जर आपण हा जो मॅग्नेट आहे
हा मॅग्नेट करंट पासून खूप दूर घेऊन गेलो तर आपल्याला हे अट्रॅक्शन दिसणार नाही बिकॉज ऑफ मॅग्नेटिक फील्ड. जे मॅग्नेटिक फील्ड असते ते एका पर्टिक्युलर रेंज पर्यंत प्रेझेंट असते आणि त्याची एक इंटेन्सिटी असेल की किती फोर्स ऑफ अट्रॅक्शन तो मॅग्नेट अदर मॅग्नेटवर लावतो और हा करंट ह्या मॅग्नेटवर लावतो आणि त्यालाच म्हणतो आपण इंटेन्सिटी. किती इंटेन्स आहे, किती जास्त फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्यालाच म्हणू आपण इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड आणि ते टर्म करतो आपण ओ स्टेट. दॅट इज ज्या सायंटिस्टने आपल्याला फर्स्ट सांगितलं की इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट और मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, त्यांच्या ऑनरमध्ये हे जे मॅग्नेटिक फील्ड असेल याचा आपण युनिट देतो ओ स्टेट. तर बघू शकता मॅग्नेटिक फील्ड बघितलं आपण, त्यानंतर बघितलं मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. बघून घ्या. सो आपण बघितलं मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट मीन्स एक जर कंडक्टर असेल आणि त्या कंडक्टर मधून जर आपण करंट पास करत असेल तर त्यामध्ये प्रोड्यूस होतो मॅग्नेटिक फील्ड. आणि नेक्स्ट आपण एक्झाम्पल बघणार आहे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस अराउंड अ कंडक्टर. मीन्स एक कंडक्टर आहे त्याच्या अराउंड मध्ये ज्या डायरेक्शननी मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होईल ते आपल्याला बघायचं आहे. तर बघू शकता आपण एक एक्झाम्पल घेतलाय, त्यासाठी आपण पुन्हा घेतलं एक पूर्ण सर्किट आणि इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये बघू शकता एमीटर टू मेजर द करंट आणि पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह करंट फ्लो होईल. बघा डायरेक्शन ऑफ करंट असेल पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह या डायरेक्शननी करंट फ्लो होत असेल. त्यानंतर आपण बघू शकतो इथे घेतले आपण रेजिस्टन्स, दॅट इज व्हेरिएबल रेजिस्टन्स मीन्स या रेजिस्टन्सची व्हॅल्यू आपण करू शकतो चेंज. आणि याच्या अक्रॉस मध्ये इथे कार्डबोर्ड शीट घेतली आपण, कार्डबोर्ड शीट आणि इथे घेतला एक थिक कॉपर वायर. कार्डबोर्ड शीट सोबत घेतला आपण थिक कॉपर वायर आणि या थिक कॉपर वायर मधून जेव्हा आपण पास करू इलेक्ट्रिक करंट आणि आपण घेतले आयरन फिलिंग्स. आता या कार्डबोर्ड शीटवर आपण घेतले आयरन फिलिंग्स. जेव्हा आपण यातून करंट पास करू तर हे जे आयरन फिलिंग्स असतील हे एका पर्टिक्युलर अरेंजमेंट मध्ये अरेंज होताना दिसेल. दॅट इज हे कंडक्टरच्या अक्रॉस मध्ये सर्क्युलर मॅनर मध्ये अरेंज होताना दिसत आहे. बघून घ्या, जेव्हा आपण करंट पास करू बिफोर पासिंग द करंट हे कुठल्याही डायरेक्शनने स्प्रेड असतील, आपले कुठल्याही डायरेक्शनने हे स्प्रेड असतील आणि जेव्हा आपण यातून पास करू करंट इलेक्ट्रिक करंट तेव्हा एक पर्टिक्युलर मॅनर मध्ये अरेंज व्हायला स्टार्ट होतील. आणि हे जे आयरन फिलिंग्स असतील, आता आयरन फिलिंग्स आपल्याला लक्षात येते की मॅग्नेटिक फील्डच्या टुवर्ड्स अट्रॅक्शन दाखवतील. आयरन दाखवतो टुवर्ड्स द मॅग्नेट अट्रॅक्शन. आणि जेव्हा यातून करंट पास केला हा जो कंडक्टर आहे हा ऍक्ट करता ऍज अ मॅग्नेट, तर याच्या अक्रॉस मध्ये प्रोड्यूस झाली असेल मॅग्नेटिक फील्ड आणि याच्या अक्रॉस मध्ये जे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होईल त्याच डायरेक्शननी याच्या अक्रॉस मध्ये अरेंज होता आयरन फिलिंग्स. दॅट इज आयरनचे जे छोटे छोटे बारीक बारीक तुकडे असतील ते अरेंज होतील टुवर्ड्स द एका डायरेक्शननी. आणि ज्या डायरेक्शननी अरेंज होत आहे ते लक्षात येतं आपल्याला सर्क्युलर मोशन, सर्क्युलर डायरेक्शननी हे जे आयरन फिलिंग्स आहे ते अरेंज होत आहे. सो आपण म्हणू शकतो मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस अराउंड अ कंडक्टर हे एका सर्क्युलर मॅनर मध्ये असेल. तर जे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होईल अराउंड अ कंडक्टर हे असेल सर्क्युलर मॅनर मध्ये. आता बघू शकता मॅग्नेटिक मध्ये बघू शकतो आपण बार मॅग्नेट घेतलाय. तर बार मॅग्नेट मध्ये जे मॅग्नेटिक लाईन्स असतात त्या फ्लो होतात नॉर्थ पोल टू साऊथ पोल. बघून घ्या, मॅग्नेटिक लाईन्स फ्लो होतील नॉर्थ पोल टू साऊथ पोल. आणि या नॉर्थ पोल टू साऊथ पोल ज्या मॅग्नेटिक लाईन्स फॉलो होत आहे आपण म्हणू शकतो हेच आहे याची मॅग्नेटिक डायरेक्शन. आता बघू शकता हेच याची मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन. सिमिलरली मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस इन अ कंडक्टर. आता बार मॅग्नेट असेल तर नॉर्थ पोल टू साऊथ पोल ज्या लाईन्स तयार होत आहे इमॅजिनरी लाईन्स असतील आणि ह्या लाईन्स दाखवतात मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन. सिमिलरली जेव्हा कंडक्टर मधून करंट पास केल्यानंतर हे जे आयरन फिलिंग्स आहे हे सर्क्युलर मॅनर मध्ये अरेंज झालेले आहे आणि आपण म्हणू शकतो मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस अराउंड द कंडक्टर हे असेल सर्क्युलर मॅनर मध्ये इन केस ऑफ कंडक्टर जेव्हा आपण पास केला इलेक्ट्रिक करंट. तर यासाठी आपण आपल्याला बघायचं आहे राईट हँड थंब रूल सुद्धा. यासाठी बघू शकतो आपण राईट हँड थंब रूल. आता राईट हँड थंब रूलचं काय म्हणणं आपल्याला बघावं लागेल. राईट हँड थंब रूल. तर आता बघू शकता राईट हँड थंब रूल. सो राईट हँड थंब रूल साठी आपल्याला राईट हँड घ्यावं लागेल. त्यानंतर जो थंब आहे, आता बघू शकता हा थंब आहे, आपण होल्ड केला एक इलेक्ट्रिक कंडक्टर. एक कंडक्टर आपण होल्ड केला इन राईट हँड आणि हा जो थंब आहे हा दाखवत असेल डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट. तर बघून घ्या, एक आपण कंडक्टर होल्ड केला आपल्या राईट हँड मध्ये. हा समजून घ्या एक कंडक्टर आहे, कंडक्टर होल्ड केला आपण आपल्या राईट हँड मध्ये. तर बघू शकता इकडे हा जो थंब आहे हा दाखवत असेल डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट मीन्स डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट असेल अपवर्ड. तर जे कर्व्ड फिंगर्स आहे, जे कर्व्ड फिंगर्स असतील आपले बघू शकता हे कर्व्ड फिंगर्स असतील हे डायरेक्शन दाखवतील मॅग्नेटिक फील्डची. जर थंब दाखवत असेल डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक करंट, थंब दाखवत असेल डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट, तर हे जे कर्व्ड फिंगर्स आहे हे दाखवतील मॅग्नेटिक फील्ड अराउंड अ कंडक्टर. तर बघून घ्या, हा दाखवत असेल डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट
तर कर्व्ड फिंगर दाखवतात डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड अराउंड अ कंडक्टर. मीन्स हा जर कंडक्टर असेल तर कंडक्टरच्या अराउंड मध्ये बघून घ्या, हा जर कंडक्टर असेल तर कंडक्टरच्या अराउंड मध्ये जे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होईल ते डायरेक्शन दाखवतील कर्व्ड फिंगर्स. आणि हे सांगतो आपल्याला राईट हँड थंब रूल. If the thumb shows the direction of electric current, then curved finger shows the direction of magnetic field. आणि हा असेल आपला राईट हँड थंब रूल. बघून घ्या. सो नेक्स्ट बघू शकता तुम्ही मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय अ करंट थ्रू अ सर्क्युलर लूप. सुरुवातीला आपण बघितलं मॅग्नेटिक फील्ड थ्रू अ स्ट्रेट कंडक्टर, आणि आता आपल्याला बघायचं आहे सर्क्युलर लूप पासून. या आधी जे एक्झाम्पल बघितलं ते आपण होतं स्ट्रेट कंडक्टरचं, तर आता बघायचं आपल्याला सर्क्युलर लूपचं एक्झाम्पल. तर सर्क्युलर लूप मधून जेव्हा आपण पास केला इलेक्ट्रिक करंट, बघू शकता सेम सर्किट घेतलं आपण आणि एक सर्क्युलर लूप घेतला. आता हा जो असेल सर्क्युलर लूप असेल, आणि या सर्क्युलर लूप मधून जेव्हा आपण पास केला इलेक्ट्रिक करंट, तर आपल्या लक्षात येईल की या सर्क्युलर लूप मध्ये जे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होत आहे याच्या अक्रॉस मध्ये बघा सर्क्युलर लूपच्या अक्रॉस मध्ये फॉर्म होतील पूर्ण मॅग्नेटिक फील्डचे सर्क्युलर लूप्स. मीन्स मॅग्नेटिक फील्ड सुद्धा प्रोड्यूस होईल सर्क्युलर लूप मध्ये अराउंड अ कंडक्टर. जो कंडक्टर असेल आपला सर्क्युलर लूप वाला त्याच्या अक्रॉस मध्ये प्रोड्यूस होईल मॅग्नेटिक फील्ड, आणि ते जे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होईल ते असेल सर्क्युलर लूप मध्ये. आणि हे जे लूप्स आहे हे बिगर अँड बिगर होत जातील. जसं आपण कंडक्टर पासून दूर जाऊ तसं हे जे लूप्स आहे हे होत जातील बिगर अँड बिगर. आणि जेव्हा आपण कंडक्टरच्या जवळ येऊ तेव्हा आपल्याला लक्षात येईल की हे जे लूप्स आहे हे स्मॉलर होत जातील आणि मॅग्नेटिक फील्ड स्ट्रॉंग होत जाईल अराउंड अ कंडक्टर. कंडक्टरच्या जेव्हा जवळ येत जाऊ तेव्हा आपल्याला लक्षात येईल की मॅग्नेटिक फील्ड झालेली आहे स्ट्रॉंग. तसंच जेव्हा आपण कंडक्टर पासून दूर जाऊ, दूर गेल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते होत आहे वीक. सो अराउंड अ कंडक्टर, कंडक्टरच्या जवळ मॅग्नेटिक फील्ड स्ट्रॉंग असेल, तसंच कंडक्टर पासून जेव्हा दूर जाऊ तेव्हा मॅग्नेटिक फील्ड असेल वीक. आणि जेव्हा आपण जवळ येऊन जाऊ एकदम कंडक्टरच्या खूप जवळ येऊन जाऊ तेव्हा आपल्याला दिसेल की सर्क्युलर लूप एका आर्क मध्ये कन्वर्ट झालेला आहे. बघू शकता असा एक आर्क मध्ये कन्वर्ट झालेला आहे आणि याच्या अक्रॉस मध्ये असेल नॉर्थ अँड साऊथ पोल प्रोड्यूस झालेले आहे. आणि हे जे सर्क्युलर लूप्स आहे हे एका आर्क मध्ये कन्वर्ट झाले आहे अराउंड अ कंडक्टर. तर बघू शकता अराउंड अ कंडक्टर दॅट इज सर्क्युलर लूपच्या अक्रॉस मध्ये बघितलं आपण मॅग्नेटिक फील्डचं प्रोडक्शन कसं असेल. मीन्स मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस अराउंड अ बाय अ करंट, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय करंट थ्रू अ सर्क्युलर लूप. जेव्हा सर्क्युलर लूप मधून प्रोड्यूस होईल सर्क्युलर लूप मधून फ्लो होईल इलेक्ट्रिक करंट आणि त्याच्या अक्रॉस मध्ये प्रोड्यूस होईल मॅग्नेटिक फील्ड, ते आपण बघितलं. नेक्स्ट टॉपिक आपला असणार आहे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट इन अ सोलेनॉइड. बघू शकता एक सोलेनॉइड घेतला आपण. आता सोलेनॉइड कसा फॉर्म करायचा, तर आपण एक कंडक्टर वाउंड केलाय लाईक अ स्प्रिंग. जसा स्प्रिंग आपण वाउंड बघायला भेटेल आपल्याला, स्प्रिंग जसा असेल तसा आपण एक कंडक्टर वाउंड केलाय आणि त्यातून पास केला आपण इलेक्ट्रिक करंट, आणि हा एक करेल ऍज अ सोलेनॉइड. जेव्हा आपण स्प्रिंग सारखं एका कंडक्टरला और कॉपर वायर म्हणू शकता तुम्ही, कंडक्टर और कॉपर वायरला वाउंड केलाय. हा जो वायर असेल हा असेल कॉपर वायर, आणि कॉपर वायरला वाउंड केला लाईक अ स्प्रिंग आणि त्यातून फ्लो केला आपण इलेक्ट्रिक करंट, तर तो ऍक्ट करेल ऍज अ सॉलिनॉइड. सो आता सिमिलर असेल जसं बार मॅग्नेट वर्क करतं. आता बार मॅग्नेट बघितलं आपण, बार मॅग्नेट बघितलं असेल तुम्ही, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल असतात आणि यामध्ये जे मॅग्नेटिक फील्ड असेल ते जाते नॉर्थ पोल पासून तर साऊथ पोल पर्यंत. तर सिमिलर ऍक्ट करेल आपला ऍज अ सॉलिनॉइड, सिमिलर ऍक्ट करेल ऍज अ बार मॅग्नेट. आणि याच्या अक्रॉस मध्ये जे मॅग्नेटिक फील्ड असेल ते युनिफॉर्म असेल, मी सिमिलर असेल. आता जसं आपण कंडक्टर पासून और सॉलिनॉइड पासून दूर जात जाऊ तशी मॅग्नेटिक फील्डची जी स्ट्रेंथ आहे ती वीक होत जाईल, आणि जितकं आपण कंडक्टरच्या जवळ जाऊ तितकी मॅग्नेटिक फील्डची जी स्ट्रेंथ आहे ती स्ट्रॉंग होत जाईल. तर बघू शकता अराउंड द सॉलिनॉइड मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस झाली असेल आणि जी मॅग्नेटिक फील्ड असेल ही ऍक्ट करेल ऍज अ बार मॅग्नेट. सो यामध्ये प्रोड्यूस होतील दोन पोल, नॉर्थ पोल अँड साऊथ पोल, आणि यामध्ये जे मॅग्नेटिक फील्ड असेल ते फ्लो होईल नॉर्थ पोल पासून साऊथ पोल पर्यंत. बघू शकता नॉर्थ पोल टू साऊथ पोल मॅग्नेटिक फील्ड फ्लो होऊ शकते इन अ सोलेनॉइड. तो सोलेनॉइड ऍक्ट करेल ऍज अ बार मॅग्नेट आणि याच्या अक्रॉस मध्ये जे मॅग्नेटिक फील्ड असेल ती असेल युनिफॉर्म. तर मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट इन अ सोलेनॉइड मीन्स सोलेनॉइड मधून जेव्हा करंट पास केला तेव्हा त्याच्या अक्रॉस मध्ये प्रोड्यूस होते मॅग्नेटिक फील्ड, आणि ती जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते ऍक्ट होते ऍज अ बार मॅग्नेट. बघू शकता